महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। खासगी बाजारांमधील बेकायदा वसुली थांबवा, उपनिबंधक कार्यालयातील बैठकीत प्राध्यापक युवराज काकुस्ते यांची मागणी। जिल्ह्यातील खासगी कृषी बाजारांमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांकडून होत असलेली कथित बेकायदा वसुली तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक युवराज काकुस्ते यांनी केली। जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते। जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहकारी व खासगी कृषी बाजार व्यवस्थेतील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली। यावेळी प्राध्यापक काकुस्ते यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वतीने अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। खासगी बाजारांना माथाडी कामगार कायदा लागू नसतानाही प्रति क्विंटल 9.81 इतकी रक्कम कोणत्या आधारावर वसूल केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पणन मंडळाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसताना सुरू असलेली ही वसुली म्हणजे शेतकरी व व्यापाऱ्यांची सरळ लूट असल्याचा आरोप त्यांनी केला। सहकारी बाजार समित्यांना माथाडी कायदा लागू असल्यामुळे अनेक व्यापारी खासगी बाजारांकडे वळत असून त्यामुळे सहकारी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच लिलाव प्रक्रियेदरम्यान ट्रॅक्टरमधून खाली पडलेला माल पुन्हा भरून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून रुपये 200 ते 300 पर्यंतची रक्कम बेकायदेशीरपणे घेतली जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली। बाजार बंद ठेवण्यापूर्वी शेतकरी व व्यापाऱ्यांना पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात यावे, असा मुद्दाही त्यांनी बैठकीत मांडला। प्राध्यापक काकुस्ते यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करून गैरप्रकार रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। या बैठकीत साखरी बाजार समितीचे सभापती ऋतुराज ठाकरे, सचिव भूषण बच्छाव, बंटी देसले, जिल्ह्यातील विविध खासगी व सहकारी कांदा मार्केटचे सचिव तसेच माथाडी कामगार नेते उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस्ते, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।